ची भेट घेतली. नाही सगळं विकाऊ माल आणि फसव धंदा बर हे लोकांना फसवायचे धंदे आहेत. बर खरं तर हे प्रकरण गेली किती दिवस त्यांच्या कानावर आहे हा आणि एवढे दिवस कानावर असताना सुद्धा त्यांनी कुठली ॲक्शन घेतली नाही. बर खरं तर ॲक्शन कुठली घेणार? हे पैसे सगळे मुरलीधर मोहोळांचेच आहेत हा आणि ह्या पैशातून त्यांना सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता बर हे गणित त्यांचं बेरीज बसलेली आहे बर आणि या बेरजेतून हा केलेला व्यवहार आहे. बर दोन्ही बिल्डर आणि हे सगळं सिस्टीम ही मोहळांच्या नेतृत्वाखाली पॉवर वापरून हा हा सगळा व्यवहार झालेला आहे. बर आता ते तिथे जाऊन करणार काय? आणि लोकांच्या लक्षात आलंय नुसतंच लोक आज घेराव घालतील बोलतील, पण ह्यांना चौका चौकात जैन बांधव भविष्यात जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. कारण हा जमीन घोटाळा बडेकर किंवा गोखलेंनी केला नाही, तर हा जमीन घोटाळा मुरलीधर मोहोळांनी केला. मुरलीधर मोहोळ तिथं त्या ठिकाणी गेले त्यावेळेस म्हणतायत की माझा याच्याशी काही संबंध नाही आणि संबंध नाहीये म्हणून मी इकडे आलोय. असं 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 काही त्यांचं ते आज ते त्यांचा देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल त्यांना मुंबईला बोलून जे झापलं असेल आणि त्या झापल्यामुळेच त्यांचं आपलं त्यांचं मंत्रिपद हे धोक्यात आलेलं आहे आणि मग आता ही सारवासावर करण्याचा हा केविलवाणी प्रयत्न आहे त्यांचा. 1 तारखेपर्यंत जैन समाजाला न्याय देऊ, एक तारखेपर्यंत हा विषय निकाली लावा असं मुरलीधर मोहोळ म्हणलेत. कारण आता मंत्रिपदावरच आलंय त्यामुळे आता हे सगळं त्यांना करावंच लागणार आहे. कारण जनता रस्त्यावर आल्यानंतर नेत्याला घरी बसावं लागतं. आता जनता रस्त्यावर यायला लागली आणि 1 तारखेची का वाढ बघता? उद्याच करा की. 1 तारखेला होणार आहे आम्हालाही माहिती आहे, कारण तुमचं मंत्रिपदच जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे करावंच लागणार आहे आणि हे जर नाही केलं तर तुम्हाला राजकारणातून भविष्यात फुल्ली मिळेल हे त्यांना जाणीव झालेली आणि त्यामुळं ते आता एक सेटलमेंटची भाषा बोलतात. कारण ह्याच्यापूर्वी जैन समाजाची लोक त्यांच्या दारात जाऊन आली, घरी जाऊन आली. आज गेली 15 दिवस हे सगळं प्रकरण चाललं.